नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी अंबड इथून। सकल मातंग समाजाचे उपोषण सुरू। अंबड दिनांक 2 ऑक्टोबर गुरुवार 2024 रोजी कोर्ट रोड डॉक्टर अण्णाभाऊ साठे अंबड येथे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासंदर्भात व इतर मागण्यासाठी पुतळ्यासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे। उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून उपोषण स्थळी अधिकारी व कर्मचारी यांनी भेट दिली नसून साधी चौकशी देखील केलेली नाही। माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्वच राज्यांना अनुसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण करण्यात यावे असे आदेशित केले असून महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या 13% राखीव असलेल्या सवलतीमध्ये मातंग समाजाला त्यांचा वाटा मिळत नसल्याने अंबड व घनसंगी तालुक्यात सकल मातंग समाजाच्या वतीने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करून राज्य सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी। याशिवाय डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा। क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी। साठेनगर येथील क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या जागेस अंबड येथील नगरपालिकेने तात्काळ मान्यता देण्यात यावी। डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नाव मुंबई विद्यापीठाला देण्यात यावे। मातंग समाजावर होणाऱ्या अन्य अत्याचारासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात यावी व अंबड येथील फुलेनगर, विकासनगर, इंदिरानगर, आठवडी बाजार व इतर झोपडपट्ट्यातील घराचे नामांतर करण्यात यावे। जर शासनाने आमच्या उपोषणाची दखल जर नाही घेतली तर आम्ही यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। अशा विविध मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत साखळी उपोषण सुरू राहणार असून जर अनुचित प्रकार घडला त्याची सर्व जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील असे उपोषणकर्ते अरविंद शिवळे, आशा काळुंके, राहुल कारके, मंगेश कारके व सकल मातंग समाज आदींच्या वतीने सांगण्यात आले आहे। या संदर्भात काही आम्ही उपोषणकर्ते व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले। महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली भारत जिल्हा ज्यांना अध्यक्ष वर्गीकरण संदर्भात अरविंद भाऊ शिरगुळे यांना जाहीर पाठिंबा करत आहे। मी गंगाधर लोंढे, राहणार कुंभार पिंपळगाव, सरपंच यांचा प्रतिनिधी आणि मातंग समाजाचा सामाजिक कार्यकर्ता। आज जे आमचे उपोषण करते ज्या मातंग समाजाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने जी सरकार अंमलबजावणी या उपवर्गीकरणाची करत नाही यासाठी आमचे कार्यकर्ते अरविंद शिरगुळे उपोषण करते आणि आमच्या आशाताई काळुंके, शालिनीताई पुरी, वंदनाताई गवळी हे उपोषण करते आज इथं बसलेले आहेत। हे 2 तारखेपासून 30 तारखेला अंबड तहसीलला त्यांनी निवेदन दिलं की आम्ही उपोषण या संदर्भात करीत आहोत की जे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाविषयी तो विषय त्या विषयाला धरून की या सरकारने ती अंमलबजावणी करावी। त्यासाठी हे सरकार अशा चांबडीचं आहे की त्याला काहीच गम नाही, ती गेंड्याची चांबडी असते आहे असं वाटायला लागलंय। कारण उपोषण करता आज 2 तारखेपासून इथं पुन्हा तानात उपोषण करत आहे। रात्रंदिवस तो कार्यकर्ता आपल्या सामाजिक न्यायाच्या हक्कासाठी, संविधानिक आरक्षणासाठी जो न्यायिक मागणी करत आहे आणि या शासनाने त्या मागणीचा म्हणजे इथल्या प्रशासनाला काही गम आणि पस्तावाही नाही। तहसीलदाराचा एकही कोणी प्रतिनिधी सुद्धा इकडे फिरकून पाहिलेलं नाही आणि हा उपोषणकर्त्याची कसल्या प्रकारची काळजी, त्यांचं आरोग्य कसं आहे काय याच्याकडे लक्ष नाही। हे उपवर्गीकरण झालंच पाहिजे आणि इथल्या प्रशासनाला जे प्रशासन करते आहेत, जे राज्यकर्ते आहेत, त्यांनी जरा किंचितही या उपोषणकर्त्याची दखल घेतली नाही। कारण तो उपेक्षित समाजाचा आहे, तो केवळ मातंग समाजाचा आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। या शासनाचाही आणि या शासनकर्त्याचाही आणि इथल्या प्रस्तावित राज्यकर्त्याचाही आम्ही याद्वारे निषेध करतो। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड।